नांदेड जिल्ह्यातील बरबडा जिल्हा परिषद गटातून आशा धर्माधिकारी भाजपाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची जोरदार चर्चा सुरू असून सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी हा गट राखीव झाला असून या गटावर अनेक राजकारणी मंडळींनी लक्ष केंद्रित केलं आहे। माजी मंत्री माजी खासदार कैलासवासी गंगाधरराव कुंटुरकर यांच्या ज्येष्ठ कन्या तथा भाजपा नेते राजेश देशमुख कुंटुरकर यांच्या ज्येष्ठ भगिनी, बरबडा परिसराचे नेते, नायगाव कुंटूर मार्केट कमिटीचे माजी सभापती, बरबडा नगरीचे माजी सरपंच तथा विद्यमान चेअरमन बाळासाहेब धर्माधिकारी यांच्या पत्नी आशा बाळासाहेब धर्माधिकारी या जनसामान्य नागरिकांच्या आग्रहास्तव बरबडा जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे। नांदेड जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या नायगाव तालुक्यातील बरबडा जिल्हा परिषद गट हा मोठ्या कालखंडानंतर सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाला असून या गटावर अनेक राजकारणी मंडळींनी लक्ष केंद्रित केले आहे। मात्र माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार अशोक चव्हाण तसेच आमदार राजेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीला सामोरे जाणार असल्याची माहिती आशा बाळासाहेब धर्माधिकारी यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। बरबडा जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार ह्या बरबडा गावातील असाव्यात अशी आग्रही मागणी या भागातील जनतेची आहे। त्यामुळे दीर्घकाळापासून जनतेशी नाळ जोडलेले राजकीय नेतृत्व बाळासाहेब धर्माधिकारी यांनी आपल्या पत्नी आशा धर्माधिकारी यांना जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरवत असल्यामुळे आशा धर्माधिकारी या भारतीय जनता पार्टीकडून प्रबल दावेदार मानल्या जात आहेत। गंगाधर गंगासागरे, एमसेन न्यूज, नायगाव, नांदेड।